नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. आज आपण इथं टेस्ट क्रमांक 8 संपूर्ण भूगोल याच्या डिस्कशनसाठी एकत्रित आलेलो आहोत. चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. प्रश्न क्रमांक 1, पुढे दिलेली विधाने नीट लक्षात घ्या आणि त्यामधून सत्य असलेली विधाने निवडा. सत्य असलेली विधान: मध्य हिमालय लेसर हिमालयाची उंची 1500 ते 4500 मीटर एवढी आहे. बरोबर आहे विधान. त्यानंतर हिमालय पासून दक्षिण बाजूने निघालेल्या पश्चिमेकडे जाणाऱ्या पर्वतरांगांचा समावेश मध्य हिमालयात होतो. बरोबर आहे. सिमला, मसुरी, नैनिताल, दार्जिलिंग हे थंड हवेच्या ठिकाणी मध्य हिमालयात आहेत. तिन्ही विधाने काय आहेत? योग्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आलं लक्षात? आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं महत्वाचं काय आहे आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून जो काही आपला हिमालय आहे तो हिमालयाच्या ज्या रांगा आहेत ते कुठपासून सुरुवात होते, कुठपर्यंत त्या जातात, त्यांची एकूण रुंदी किती आहे, त्याचबरोबर त्यांची एकूण लांबी किती आहे, ते टर्न घेऊन पुढे परत खालच्या दिशेने येतात. म्हणजे एकूण 400 किलोमीटर सरासरी याची काय आहे तर रुंदी आहे. 2400 किलोमीटर काय आहे याची लांबी आहे एकूण किलोमीटर मध्ये. लक्षात घ्या, किलोमीटर म्हणतोय, मीटर म्हणाल तर. ह्या अशा पद्धतीने जे काही बेसिक गोष्टी आहेत, किती रांगा आहेत 4, मग याचे परत 3 भाग पडलेले असतात. मागच्या लेक्चर मध्ये ते तुम्हाला सांगितलेलं आहे, परत इथं वेळ नाही घालवणार, पण काय स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे ते तुम्हाला सांगतोय. आलं लक्षात? त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता लोह खनिजाच्या बाबतीत आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. हेमेटाइट, लिमोनाइट, मॅग्नेटाइट आणि सिडेराइट त्यांच्यामध्ये असणारं लोहाचं प्रमाण जे आहे त्याच्यासोबत आपल्याला काय करायचे, योग्य अशा जोड्या लावायचे. आणि याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच ए साठी 4 हवाय. आणि आता लक्षात घ्या, हेमेटाइट जे आहे ते 70%, लिमोनाइट जे आहे ते 60%, सिडराइट जे आहे ते सर्वात कमी 48% आणि मॅग्नेटाइट जे आहे ते 72% असं या खनिजामध्ये याचं प्रमाण असतं लोहाचं. आलं लक्षात? ते प्रक्रिया करून मग परत वेगळं केलं जातं. शेवटी आपण इथं तुम्हाला दिसेल बघा आता इथं मॅग्नेटाइट मध्ये 72% सर्वात शुद्ध, त्यानंतर हेमेटाइट मध्ये 70%, लिमोनाइट 60% आणि सिडराइट जे आहे ते 48%. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, भारतीय उपखंडाविषयी पुढील विधाने विचारात घ्यायचे. भारतीय द्वीपकल्प हे एक पठार आहे आणि त्यास भारतीय भूपट्ट असे म्हणतात. ठीक आहे. भारतीय उपखंडातील अरवली पर्वत हा वलीय पर्वत आहे. ठीक आहे. भारतीय उपखंडात लाव्हारसाच्या संचयनामुळे पश्चिम घाट निर्माण झाला आहे. तर आपल्याला काय करायचंय, अचूक असलेली विधाने ओळखा असं सांगितलं होतं. आणि याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 ए आणि सी हे बरोबर आहे. बी का चुकीचं आहे ते पाहूया. भारतीय उपखंडातील अरवली पर्वत हा वलीय पर्वत नाहीये, हे चुकीचं आहे. आलं लक्षात? वलीय पर्वत कोण आहे तर वलीय पर्वत जो आहे तो आपला हिमालय आहे. हिमालय कसा आहे? वलीय पर्वत आहे. आणि जगाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, जग म्हणूया आपण वलीय पर्वत, तर तो रॉकी पर्वत आहे. रॉकी पर्वत पण कसा आहे? वलीय पर्वत असलेला आपल्याला दिसून येतो. तर जो अरवली पर्वत आहे तो कसा आहे? अवशिष्ट पर्वत आहे. तो अवशिष्ट असा पर्वत आहे, सर्वात जुना प्राचीन पर्वत ज्याला आपण म्हणतो तो असा पर्वत आपल्याला असलेला तो दिसून येतो. ओके. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जांभ्या मृदेत कोणती घटक द्रव्ये अधिक प्रमाणात आढळून येतात? लॅटराइट आहे का? नाहीये. लॅटराइट एक मातीचाच प्रकार आहे, त्यामुळे ते नाहीये. मॅग्नेशियम कार्बोनेट यांचा काही संबंध नाहीये. ॲल्युमिनियम आहे, लोह आहे, मॅग्नीज आहे. त्या लोहामुळेच काय होतो, त्याला लाल किंवा जांभा रंग जो आहे तो रंग प्राप्त होतो. आलं लक्षात? त्या लोहवरती फोकस ठेवायचा, लोह असलंच पाहिजे, त्यामुळे ते पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 कडे. पुढे दिलेले विधाने विचारात घ्यायचे. द्वीपकल्प पठारावर मोठ्या प्रमाणात अपक्षरणाचे कार्य झाल्याने युवा अवस्थेतील भूरूपे आढळतात, तर हिमालयामध्ये उत्थापनामुळे पठारे व उंच सकल मैदाने आढळतात. कुणाबद्दल? द्वीपकल्पीय पठार
आणि हिमालय हे दोन जे काही हे आहेत भूपृष्ठ आहेत त्यांच्याबद्दलची विधान आहेत. त्यानंतर पुढे हिमालयाच्या पर्वत निर्माणकारी विकास अवस्थेमध्ये द्वीपकल्प पठाराने अग्रणी भूमिका बजावली आहे. बरोबर आहे. हिमालय रांगामधील खडकावरील निक्षेपण व द्वीपकल्प पठारावरील खडकांचा थर यांच्यात साम्य आढळते. आपल्याला काय विचारले विधानापासून बरोबर विधान निवडायचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बी आणि सी योग्य आहे. द्वीपकल्प पठारावर मोठ्या प्रमाणात अपक्षरणाचे कार्य झालेले नाही तर ते कोणावर झाले? हिमालयावरती झाले. हिमालयामध्ये ज्या उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्यांनी हे कार्य मोठ्या प्रमाणामध्ये घडवून आणलेलं आहे. म्हणजे आपण इथं उलट करू शकतो. इथं आपल्याला हिमालय हवे आणि इथं द्वीपकल्प पठार असायला पाहिजे होतं. म्हणजे खाली वर केलेला आहे त्यामुळे तो प्रश्न म्हणजे पर्याय क्रमांक ए जो आहे तो चुकीचा असलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील प्रशासकीय विभाग चढत्या क्रमाने लावा. चढत्या क्रमाने हे महत्वाचं आहे. उत्तर तुम्हाला माहिती असतं, फक्त क्रम कसा विचारलाय त्यामध्ये कन्फ्युज होतं. बऱ्याच मुलांना मागच्या लेक्चरला पण सांगितलं, बऱ्याच मुलांना हे कन्फ्युजन होतं. चढता क्रम म्हणल्यानंतर खाली मोठा ठेवायचा आणि वरती छोटा ठेवायचा की वरती मोठा ठेवायचा खाली छोटा ठेवायचा. चढता म्हणलं की छोट्याकडून वर जायचं, उतरता म्हणलं की मोठ्याकडून खाली यायचं. आलं लक्षात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती प्रशासकीय विभाग, त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग. आलं लक्षात? आणि जर सहाय्यक प्रशासकीय विभागाचा विचार केला तर सर्वात कमी कोकण महाराष्ट्राचा चाललेला आहे प्रशासकीय विभाग. सर्वात कमी कोण आहे? कोकण. त्यानंतर पुण्याच्या मध्ये म्हणजे नागपूर नंतर कोणाचा क्रमांक येईल तर नाशिकचा. 200 फक्त चौरस किलोमीटरचा फरक पडतो. आलं लक्षात? मग कोकण, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद असा हा क्रम असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढील विधाने विचारत घ्या. भारतीय मैदाने म्हणजे गाळाच्या मृदेचा एक सलग पट्टा होय. गाळाच्या सिंचनाची जाडी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. वरील विधानातील असत्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. असत्य वरीलपैकी एकही नाहीये. बरोबर आहे. भारतीय मैदान म्हणजे गाळाचाच पट्टा आहे. जी आपली भारताची अशी भूमी आहे त्रिकोणी, आता मी काही व्यवस्थित जमेल ठीक आहे. हा इथं आपला असा भारत आहे आणि हा मधला इथं हिमालय आहे आणि हा जो काही मधला गॅप दिसतोय एवढा, हा गॅप काय होता? पहिला खड्डा होता तिथं आणि त्या खड्डा भरण्याचं काम हे हिमालयातल्या वाहत येणाऱ्या नद्या आहेत त्यांनी केलं. मग तिथं गाळ भरला गेला. हा गाळाचा मैदानी सलग पट्टा आहे इथं याच्यापासून. खास करून आपण असं म्हणूया की हरियाणा पंजाब पासून, पण तो ऍक्च्युअल मध्ये कन्सिडर कुठून केला जातो? राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि मग तिथपासून मग जो काही उत्तर प्रदेश, बिहार हा असा भाग जातो तो पूर्णपणे. आलं लक्षात? दोन्ही विधाने काय आहेत? योग्य आहेत. त्यानंतर पुढे जोड्या लावा. हे जे दिसतात तुम्हाला हे पूर्ण काय आहेत? जलदुर्ग आहेत. काहीतरी एक विशेष असतं यांचं. जोड्या लावामध्ये असं प्रश्न आले तर हे काय आहे? टोटल जलदुर्ग आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यावरती हा प्रश्न आहे. तर विजयदुर्ग हा सिंधुदुर्गमध्ये, जयगड हा रत्नागिरीमध्ये, अर्नाळा ठाणेमध्ये आणि कोल्हे हा रायगडमध्ये असलेला दिसून येतो आपल्याला. ओके, तर याचं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कुठल्या शहरास ओळखले जाते? औरंगाबाद. लक्षात ठेवा, औरंगाबादला पर्यटन राजधानी म्हणून ओळखलं जातं. सर्वाधिक पर्यटन स्थळ ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने याला पर्यटन राजधानीचा दर्जा दिलेला आहे. त्यानंतर पुढे, भारताच्या शेजारील देशाच्या भूसीमांच्या अंतरांचा चढता क्रमाची योग्य जोडी ओळखा. चढता क्रम कोणत्या देशाची भारतासोबत किंवा भारताची इतर आपले शेजारचे जे देश आहेत त्यांच्यासोबत किती भूसीमा जी आहे ती लागून आहे किंवा संलग्न असलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेपाळ, त्यानंतर पाकिस्तान, मग चीन आणि मग बांगलादेश. बांगलादेश काय असतं तर बांगलादेश आपला सांगितलं होतं मागच्या एका लेक्चरमध्ये, असा हातात घेतल्यासारखा बांगलादेश दिसून येतो. त्यानंतर चीन 2 ठिकाणी, नेपाळमध्ये आणि भूतानमध्ये थोडासा गॅप पडतो. जम्मू काश्मीर पासून ते खाली येईपर्यंत कुठपर्यंत हिमाचल प्रदेश वगैरे इथपर्यंत आणि तिथून परत पुढे सिक्कीमलाही काही, सिक्कीमला नाही, पुढे आणखीन गेले की आपला अरुणाचल प्रदेश वगैरे इथपर्यंत याची सरहद लागून आहे. इकडं याचा विचार केला तर राजस्थान आहे, गुजरात आहे, पंजाब आहे, जम्मू काश्मीर आहे, इथपर्यंत हा आपल्याला असलेले दिसून येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त किलोमीटर मध्ये पाठ करायचं नाही तर एकूण जे आपली 15,000 किलोमीटरची भूसीमा आहे
त्या एकूण भूसीमेसोबत किती पर्सेंटेज मध्ये प्रमाणामध्ये भूसीमा आहे तेही माहिती असणं गरजेचं आहे. दोन्ही टाईप मध्ये प्रश्न येऊ शकतात. एक तर तुम्हाला किलोमीटर मध्ये विचारू शकतील किंवा पर्सेंटेज वाईज विचारू शकतील किंवा मग अशा स्वरूपामध्ये विचारू शकतील. आलं लक्षात. त्याचबरोबर कोणत्या देशासोबत आपल्या कोणत्या राज्याची सीमा ही भिडलेली आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, काय काय गोष्टी करायच्या ते सांगतोय आता. परत पुढचा प्रश्न, खालील विधानापैकी अयोग्य विधान निवडा. आता इथं प्रश्न असा आहे की कोणत्या जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. बरोबर. तर पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. का चुकीचा आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाजन करून रत्नागिरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तर तसं नाहीये. रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आता हा फॉर्म्युला तुम्हाला आपल्या राज्य निर्मितीसाठी देखील उपयोगात येऊ शकतो की आयोग काय करतं, कोणत्या राज्याचं, म्हणजे आता उदाहरणार्थ रिसेंटली झालेल्या गोष्टी की आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगणा निर्माण करण्यात आलं. पण उद्या तुम्हाला कन्फ्यूज करेल. काय असतं, प्रेशर असतं. त्या प्रेशरमध्ये आपण ना ते आपण जे वाचतोय ते योग्यच आहे या दृष्टिकोनातून जातो. आपण काय वाचतो, तेलंगणापासून आंध्र प्रदेशची निर्मिती करण्यात आली. बरोबर आहे. तारीख 30 दिलेली असते, त्यामुळे तारखेमध्ये आपल्याला कन्फर्म भेटतं की अरे हा बरोबर आहे, मग हे पण पुढचं विधान बरोबर आहे. असं गोंधळ होऊ द्यायचं नाही. व्यवस्थित लक्ष द्या की कोणत्या राज्यापासून कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आली किंवा कोणत्या जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. ओके, त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कुलू मनाली हे पर्यटन स्थळ व थंड हवेचे ठिकाण हिमालयाच्या कोणत्या पर्वत रांगेमध्ये येते? तर ते येते लघु हिमालयामध्ये. जे काही डून असतात, डून म्हणजेच काय, इथे एक अशी पर्वतरांग आहे आणि इथे एक अशी पर्वतरांग आहे आणि हा जो काही मधला गॅप आहे त्या गॅप मध्ये डून मध्ये जे काय डेहराडून, हे पाटली डून वगैरे हे शहर बसलेले आहेत. पण हे थंड हवेची ठिकाणे जी असतात ते कशी असणार आहेत मग, तर उंच याच्यावरती असणार आहेत, पर्वताच्या उंच भागावरती असणार आहेत. मग तेही असं नाही आहे की हिमालय म्हणजे जो काही आपला ग्रेटर हिमालय आहे, ते ग्रेटर हिमालयाची उंची 6000 मीटर पेक्षा जास्त आहे. तिकडे कोणी जात नाही. जातात कुठं 4-4.5 मीटरच्या उंचीपर्यंत. लॉजिक डेव्हलप करा. इथपर्यंतच माणूस जाऊन तिथं सर्वाईव्ह करू शकतो पण आनंद नाही घेऊ शकत. त्यामुळं आलं लक्षात. तर लघु हिमालय त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे आता योग्य जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. स्तंभ अ आणि स्तंभ ब, बागर, बारखान, वातज अपक्षरण आणि मरुस्थळ. बागर काय असतं? बागर हे लुनी व घग्गर नदीच्या मैदानी प्रदेश जो आहे, ह्या नद्या कशा आहेत, लुनी आणि घग्गर, राजस्थानच्या वाळवंटामधून वाहणाऱ्या एकमेव अशा ह्या 2 नद्या आपल्याला दिसून येतात. तर त्यांचा जो काही मैदानी प्रदेश आहे त्याला बागर असं म्हणतात. बारखान हे चंद्रकोरीच्या आकाराच्या वाळूच्या टेकड्या असतात. त्यांचा आकार कसा असतो, म्हणजे असं साईडने एक चंद्रकोरीसारखं दिसेल पण असं वरती एक असा भाग असतो असा, आणि हा वरती भाग असतो तो खूप असा एकदम वरती असं पॉइंटेड असा उंच टेकडीसारखा असतो. त्यानंतर पुढे वातज अपक्षरण हे काय आहे, तर हे आहे वाऱ्यामुळे झालेले अपक्षरण. आणि त्यानंतर मरुस्थळ काय आहे, तर ते आहे पश्चिम राजस्थानातील वाळुकामय शुष्क वाळवंटाचा प्रदेश, त्याला मरुस्थळ असं म्हणलं जातं. आता हे राजस्थानच्या रिलेटेड असणारे कन्सेप्ट आहेत आणि यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. खास करून स्टेट बोर्डवरती ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथं व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पडणाऱ्या पावसास टिंबटिंब असंही म्हणतात. काय म्हणतात, तर प्रतिरोध पर्जन्य. अवरोध, आर्द्र आणि पार्श्व यांचा काही संबंध नाही. प्रतिरोध म्हणजेच काय हो, जो आपला हिमालय सह्याद्री आहे, हा सह्याद्री असा उभा आहे आणि असं इकडं हे झालेलं, पण जो कोकण बाजूला आहे तो एखाद्या भिंतीसारखा दिसतो. ज्यावेळी मान्सून येतो, हे असे मान्सूनचे ढग आले, हे काय होतात, याला येऊन धडकतात, म्हणजेच काय, इथं अडकतात, प्रतिरोध होतो, थांबवलं जातं आणि हे अडल्यामुळे इथं पावसाचं प्रमाण अधिक दिसतं. ज्यावेळी हे परत वरती डोंगरावर जातात तिथं आणखीन जास्त पाऊस पडतो आणि जसं मग ते पूर्वेकडे जायला लागतील तसं तसं पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. आलं लक्षात. ते पर्जन्याला काय म्हणतात, तर प्रतिरोध पर्जन्य असं त्याला म्हणलं जातं. त्यानंतर पुढे अमृतसर, जालंधर, अंबाला आणि लुधियाना. तर हे अशी आर्थिक भूगोल म्हणूया आपण. आर्थिक भूगोलामध्ये ही कन्सेप्ट आहे. कोणत्या ठिकाणी कोणते उद्योगधंदे आहेत याच्यावरती हे प्रश्न आलेले आहेत, येणार आहेतच. अमृतसरमध्ये बघा सुवर्ण मंदिर आहे, जालंधर क्रीडा सामुग्री उद्योग, अंबाला शास्त्रीय उपकरणासाठी प्रसिद्ध आहे
आणि लुधियाना जे आहे ते कापड निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण आहे. आलं लक्षात. ही महत्वाची आहेत शहरं, जे काही शहरं महत्वाची असतील जिथं नवीन उद्योगधंदे, नवीन आता शासन जे काही योजना आणतं मग त्यापैकी काही खूप मोठे उद्योगधंदे आहेत, मग त्याच्यासाठी ते फेमस असणारी शहरं असतात. त्याचबरोबरीने एखाद्या उद्योगधंद्यामुळे त्यांना एक प्रसिद्धी मिळालेली असते, मग अशी शहर ही माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न पुढील विधाने विचारात घ्या. ज्या भूमीच्या दोन बाजू पाण्याने वेढलेल्या असतात त्यास द्वीपकल्प असे म्हणतात. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे असलेला भूभाग म्हणजेच भारतीय द्वीपकल्प होय. आपल्याला अयोग्य विधान विचारले, हे जे आहे ते अयोग्य आहे. द्वीपकल्प कशाला म्हणतात? ज्याच्या तिन्ही बाजू, इकडेही पाणी आहे, इकडेही पाणी आणि इकडेही पाणी आहे, म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू पाण्याने वेढलेले असतात त्याला द्वीपकल्प असं म्हणतात. आणि भारत जो आहे तो द्वीपकल्पीय देश आहे, कारण भारताच्या तिन्ही म्हणजे पूर्व, पश्चिम आणि दक्षिण बाजूला पाणी असलेलं म्हणजे समुद्र असलेलं आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अरवली पर्वतरांगेमधील गुरु शिखर जे आहे ते सर्वात उंच शिखर असून याची उंची किती आहे? तर ती आहे 1722 मीटर. लक्षात घ्या, जो पश्चिम घाट आहे म्हणजे पश्चिम घाट फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित विचार करायचा नाही आपल्याला आता, तर पूर्ण होल अँड सोल म्हणजे जो आपल्या महाराष्ट्रापासून सुरुवात होतो तो खाली साऊथ मध्ये केरळापर्यंत जाईपर्यंत इथपर्यंत उंच शिखर कोणतं आहे? पूर्व घाटामध्ये उंच शिखर कोणतं आहे? हे अरवली असे छोटे मोठे जे पर्वत आहेत यांच्यामध्ये उंच शिखर असणारी कोणते आहेत? आणि याच बरोबरीने जो आपला हिमालय आहे यामध्ये असणारी उंच शिखरे कोणती आहे याचं आपल्याला व्यवस्थित थोडंसं लक्ष द्यावे लागेल. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्राच्या प्रमुख प्राकृतिक विभागांचा गट निवडा. प्राकृतिक विभाग काय म्हणतोय मी? प्राकृतिक विभाग, याच्यावरती प्रश्न आहे आणि याचं उत्तर जे आहे ते योग्य एक पर्याय आहे तो योग्य आहे. पठारी प्रदेश, उंचवट्याचा प्रदेश आणि किनारपट्टीचा प्रदेश. ओके. पठारी प्रदेश जो आहे तो सह्याद्रीच्या पूर्वेकडे दिसून येतो आपल्याला. उंचवट्याचा प्रदेश जो आहे तो म्हणजे सह्याद्री आणि किनारपट्टीचा प्रदेश जो आपल्या सह्याद्रीच्या पश्चिमेकडे म्हणजे कोकण ज्याला आपण म्हणतो तो आहे. आता हा प्राकृतिक म्हणजेच काही नैसर्गिक, जसं भारताचे प्राकृतिक 5 विभाग केले जातात त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे 3 विभाग केले जातात. त्यानंतर खालचा जो आहे हा प्रादेशिक विभाग आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ हे कसे आहेत? हे प्रादेशिक विभाग आहेत. त्यानंतर कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद हे कसे आहेत? तर हे प्रशासकीय विभाग आहेत. प्रशासकीय विभाग आहेत. आणि त्यानंतर चौथा ऑप्शन जो होता उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, हा जो आहे हा काय आहे? दिशानुसार जे काही भाग केले जातात पूर्व महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र त्यानुसार असणारा भाग आहे. प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक जे घटक आपल्याला दिसतात की इथपासून आपण याला वेगळं करू शकतो अशा पद्धतीने. प्रादेशिक मध्ये मग आल्यानंतर आपल्याला तिथल्या काही चालीरीती, तिथल्या संस्कृतीच्या काही वेगळ्या खुणा असतील तर त्यावरून त्याला वेगळं करू शकतो. कोकण म्हणलं की हा प्रशासकीय विभाग जो आहे तो हा राजकीय याच्यातून केलेला असतो. आलं लक्षात. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. गाडिया लोहार ही कोणत्या राज्यातील भटकी जमात आहे? तर ती राजस्थानमध्ये आहे. जे काही महत्वाचे राज्य आहेत साऊथ ईस्टचे असतील त्या राज्यामध्ये कोणत्या आदिवासी जमाती राहतात ते पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने जे आपले गुजरात आणि राजस्थान आहे तिथेही काही महत्वाच्या आदिवासी जमाती आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख इथले हे महत्वाचे आदिवासी जमाती माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मग साऊथला जायचं डायरेक्ट. साऊथमध्ये मग महाराष्ट्राचं आपल्याला तर माहितीच असेल. ओके. महाराष्ट्रामधल्या ज्या महत्वाच्या आहेत कोरकू, भिल्ल ह्या महत्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मग पुढे खाली तमिळनाडू असेल किंवा कर्नाटक असेल आणि केरळ असेल इथले हे आदिवासी जमाती माहिती असणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. जबलपूर हे भारतीय रेल्वेच्या टिंबटिंब विभागाचे मुख्यालय आहे. पश्चिम मध्य रेल्वे या रेल्वे विभागावरती लक्षात घ्या जोड्या लावासाठी प्रश्न आलेले आहेत. एकूण किती रेल्वे विभाग आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. जे आपला पूर्ण भारत देश आहे या भारत देशामध्ये यांनी काय केलेलं आहे? पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण असे हे 4 विभाग पाडून ठेवलेले आहेत. मग त्याला वेगवेगळी नावं आहेत. मग ती वेगवेगळी नावं आणि त्यांची मुख्यालय कुठं आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. मग जबलपूरचं कुठं आहे किंवा जबलपूर रेल्वे काय म्हणतात तर पश्चिम मध्य रेल्वे असं त्याला म्हणतात. त्यानंतर पुढे टिंबटिंब हा नृत्य प्रकार तमिळनाडू राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. भरतनाट्य
कुचिपुडी कोणत्या राज्याचा, बिहू कुठला आहे, कथकली कुठला आहे, याचाही आपल्याला विचार करावा लागेल इथं. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढील विधानांचा विचार करा. पश्चिम घाटात आदिवासींची लोकसंख्या जास्त असून ती पश्चिम घाटात सर्वत्र आढळून येते. ओके, आदिवासींमधील तोडा ही जमात कर्नाटकात आढळून येते, तर केरळमध्ये वारली ही जमात आढळून येते. चुकीचे विधान आपल्याला विचारले, फक्त सी हे चुकीचं आहे. वारली ही जमात जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आढळून येते, महाराष्ट्रामध्ये आढळते. आणि केरळमध्ये जी आहे ती कोरगा, इथं दिसते बघा, ही कोरगा ही जमात काय होते, केरळमध्ये आढळते. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पाहूया. भौगोलिक रचनेच्या दृष्टीने द्वीपकल्पीय पठारावरील मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेशातील अरवली पर्वतापासून पूर्वेकडील नद्यांचा क्रम लावा. पूर्वेकडील नद्यांचा काय करायचा, आपल्याला क्रम लावायचा आहे. ओके, तर यामध्ये लक्षात घ्या, आता याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 बनास, चंबळ, सिंध, बरेवा आणि केल. सिंधमुळे कन्फ्युज व्हायचं नाहीये. सिंधू वेगळी आणि सिंध वेगळी, सिंधू वेगळी आणि सिंध वेगळी आहे. उपनद्या आहेत, छोटे छोटे नद्या आहेत, तेही महत्वाचं आहे, तेही पाहावं लागेल आपल्याला. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दख्खनच्या पठारावरील पर्वत रांगांची उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रमवारी लावा. दख्खनीचा जो काही भाग आहे, पठार आहे, त्या पठारावरती देखील छोटी छोटी पर्वत रांगा आहेत, त्यांच्याबद्दल असणारा प्रश्न आहे. महादेव पर्वतरांग पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. महादेव पर्वतरांग, सातमाळा पर्वतरांग, बालाघाट पर्वतरांग आणि निलगिरी टेकड्या. सातमाळा आणि बालाघाट हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असलेले तुम्हाला दिसून येतील, महाराष्ट्रातले हे पर्वत आहेत. आणि हा जो काही महादेव पर्वत आहे यामुळे कन्फ्युज व्हायचं नाहीये, कारण महादेव आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही महादेव पर्वत आहे तो शंभू महादेव आहे. आणि हा महादेव पर्वत जो आहे, हा जो आपला बॉर्डरचा भाग आहे MP आणि महाराष्ट्र, म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या बॉर्डरवरती सातपुडा जो पर्वत आहे ना, सातपुडा, त्याच्याच एक उपरांग आहे. आणि या पर्वतरांगीनं काय केलेलं आहे, नर्मदा आणि तापी, नर्मदा व तापी या 2 नद्यांची खोरी काय केलेली आहे, वेगळी केलेली आहे. पण ओव्हरऑल आपल्याला हेच माहिती आहे की सातपुडा पर्वतरांगेने काय केलंय, तापी आणि नर्मदा या 2 खोऱ्यांचं वेगळं असं हे भाग केलेले आहेत. पण त्यामध्ये जर आणखीन खोलात गेलं तर मग त्याचा आपल्याला महादेव पर्वतरांग हा पण विचार करावा लागेल. निलगिरी टेकड्या जे आहेत त्या दक्षिण भारतामध्ये स्थित असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि सातमाळा, अजिंठा आणि बालाघाट पर्वत जो आहे तो महाराष्ट्रामधला असणारा पर्वत आहे. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. थंड हवेचे ठिकाणे आणि राज्य. महाराष्ट्रामध्ये आता लक्षात घ्या, महाबळेश्वर आहे आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर मग मला पर्याय क्रमांक 3 असणार, त्यामुळं अशाही पद्धतीने आपण जाऊ शकतो, वेळेची बचत. ओके, महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर आहे, गुजरातमध्ये सापुतारा आहे, तमिळनाडूमध्ये कोडेकॅनल आहे आणि केरळमध्ये मुन्नार हे थंड हवेचं ठिकाण आहे. आलं लक्षात. पठारी प्रदेशवरती महत्वाचा प्रश्न येतो अशा टाईपमध्ये, कारण पठारी प्रदेशवरती थंड हवेचे ठिकाण कुठं आहेत हे मागं पण एक वेळेस विचारलेलं आहे, त्यामुळे आताही परत विचारू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील विधाने विचारात घ्या. काय विधान आहेत बघा आता. भारतात लोह खनिजाचे साठे प्रामुख्याने द्वीपकल्पाचा धारवाड व कडप्पा खडक जो आहे या प्रणालीमध्ये आढळतात. भारतात लोह खनिजाची निर्यात जपान व दक्षिण कोरियामध्ये करतो. योग्य विधान विचारलं आपल्याला आणि A आणि B दोन्ही योग्य विधाने आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, खनिज हा विषय आला, खनिज म्हणल्यानंतर आपल्याला थोडंफार इकडे जाईल, पण ते नैसर्गिक वायू आणि कोळसा असतील तरच हिमालय आणि काय म्हणू आपण 7 सिस्टर जे ईशान्य भारत आहे त्यांचा विचार करायचा. पण इतर जे काही खनिज असतील तर त्या खनिजांचा विषय आला म्हणजे धातू खनिज म्हणतोय, धातू खनिजामध्ये जो काही पठारी भाग आहे त्या पठारी भागाचा विचार करायचा. आणि खास करून त्यामध्ये हे द्वीपकल्पीय धारवाड व कडप्पा खडक प्रणाली ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आढळते त्या त्या ठिकाणीच हे फक्त काय होतात तर आपल्याला खनिज मिळतात. याचं कारण असं की जे काही पठार आहे
ते पठार खूप जाड आहे, म्हणजे जवळजवळ 2-2.5 किलोमीटर ते 400-500 मीटर पर्यंत अशी त्याची जाडी आहे आणि एवढं उत्खनन शक्य नाहीये आणि खूप टणक असा किंवा कठीण असा हा खडक असतो, त्यामुळे ह्या इथं उत्खनन होत नाही. याच्या खालीही खनिजं आहेत पण ते आत्ताच काढणं शक्य नाहीये. त्यामुळे जे काही उत्खनन होतं किंवा जे काही खनिजं सापडतात ती याच खडक प्रणालीमध्ये सापडतात. आणि हेही बरोबर आहे. आपण काय करतो त्याला तर जपान व दक्षिण कोरिया खास करून आणि महाराष्ट्राचा जर विचार केला, सिंधुदुर्गमध्ये जे काही खनिजाचं उत्पादन होतं ते टोटली काय होतं, जपान या देशाला निर्यात केलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. अणुभट्टी आणि ती कोणत्या राज्यामध्ये आहे हा प्रश्न आहे. याचं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. कल्पकम ही तमिळनाडूमध्ये असणारी हे आहे, काय म्हणूया आपण त्याला, अणुभट्टी आहे. तारापूर जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे. राणा प्रताप सागर जी आहे ती राजस्थानमध्ये आहे आणि नरोरा जी आहे ती उत्तर प्रदेशमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील विधाने विचारात घ्या. चहाच्या 2 प्रजाती आहेत. एक आसामचा चहा जो की मोठ्या पानाचा असतो व दुसरा चिनी चहा जो की लहान पानाचा असतो. चहा हे उष्ण कटिबंधातील सदाहरित झुडपाच्या कोवळ्या पानापासून मिळतो. बरोबर विधान विचारलेलं आहे आपल्याला आणि दोन्ही विधान काय आहेत, योग्य आहेत. चहा म्हणल्यानंतर चहा लोकप्रिय पेय आहे संपूर्ण जगामध्ये, खास करून भारतामध्ये तरी लोकप्रिय असं पेय आहे. मग त्याच्या प्रतवारीवरती आर्थिक भूगोलाशी रिलेट करणारा प्रश्न आहे, त्यामुळं हेही माहिती असणं गरजेचं आहेच. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधाने विचारात घ्या. अक्षवृत्ते हे ध्रुवाकडे लहान होत जातात आणि रेखावृत्ते ही ध्रुवाकडे मोठी होत जातात. विधानातील आपल्याला काय करायचं, योग्य विधान निवडायचं आहे. विधान हे जे आहे ते कसं आहे, योग्य आहे. रेखावृत्ती ध्रुवाकडे मोठी होत जातात का, तर याचं उत्तर आहे नाही. लक्षात घ्या. आता ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती ही रेखावृत्त आहेत, अशी रेखावृत्त आहेत. या रेखावृत्ताचं दक्षिण ध्रुवापासून ते उत्तर ध्रुवापर्यंतचं अंतर हे समानच असतं. असं नाही इथं जे आहे ना, या 2 रेखावृत्तामधलं अंतर कमी होत जातं पण रेखावृत्त ध्रुवाकडे मोठी होत जातात, हे विधान चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. अंतरावरती प्रश्न नाहीये तर यांच्या लांबीवरती प्रश्न आहे. यांची लांबी काय होते हो, आहे तेवढीच राहणार आहे ना, पण 2 रेखावृत्तामधलं अंतर हे कमी होत जातं. इथं काय अधिकचं आहे, इथं जसं जसं वरती उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे तर ते कमी होत जाणार आहे. पण अक्षवृत्त ध्रुवाकडे लहान होत जातात का, तर जे सर्वात मोठं विषुववृत्त जे आहे ते पृथ्वीच्या मध्यावरती आहे. मग उत्तरेकडे गेलात तर तुम्ही याची लांबी जी आहे ती कमी होत जाते आणि एक पॉइंट असा येईल की उत्तर ध्रुवावरती किंवा दक्षिण ध्रुवावरती तिथं तो 0 असेल. आलं लक्षात. मग हे विधान बरोबर आहे ए, पण बी हे विधान चुकीचं आहे. आलं लक्षात. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधानांचा विचार करा. पृथ्वीचा अक्ष हा 66.5 अंशाने हा कललेला आहे. चंद्र हा स्वयंप्रकाशित आहे. पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. आपल्याला काय विचारले, योग्य विधान विचारलेलं आहे. विधान बी जे आहे ते चुकीचं आहे. ACD हे विधानही चुकीचे बरोबर आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाहीये तर तो कसा आहे, परप्रकाशी आहे, म्हणजे दुसऱ्याच्या प्रकाशाने तो चमकतो. कोणाच्या, तर सूर्याच्या. जर तो स्वयंप्रकाशी असता तर तो देखील एक तारा असता. आलं लक्षात. त्यानंतर बाकी पृथ्वीवरून आपल्याला चंद्र म्हणजे दोन्हीही काय होतात, पृथ्वी आणि चंद्र दोघेही परिवर्तन आणि परिभ्रमण करत असतात. त्यामुळे काय होतं, पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची ही नेहमी एकच बाजू दिसते आणि पौर्णिमेपासून अमावस्ये हे तर बरोबर तुम्हाला माहितीच असेल की पौर्णिमेला चंद्र मोठा असतो आणि जसं जसं तो अमावस्येकडे जाईल तसं तसं काय होतं, चंद्राचा आकार जो आहे किंवा आपल्याला दिसणारा भाग जो आहे तो कमी कमी होत गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. उरल पर्वतरांग कोणत्या 2 खंडांना विभक्त करते, आणि उत्तर आहे आशिया व युरोप. यांना एकत्रित युरोशिया असं म्हणतात.
त्याच्या पाठीमागं कारण हे आहे की जो काही आशिया आणि युरोप आहे तो असा अखंड आहे, पण इथं हा उरल पर्वत येतो की ज्याच्यामुळे काय होतं तर आशिया वेगळा भाग पडतो आणि युरोप हा असा वेगळा भाग पडतो. आलं लक्षात. आणि तो कोणत्या पर्वतामुळे होतं तर उरल पर्वतामुळे ते घडून आलेलं दिसतं. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. भारतीय बेटांचे 2 विभाग पडतात. बरोबर आहे. भारतीय स्थानाचा विचार करता पश्चिम मैदानी किनारी प्रदेशात कावेरी नदीत पश्चिम बंगाल समुद्रास जाऊन मिळते आणि मैदान म्हणजे गाळाच्या मृदेचा एक सरळ पट्टा होय. खालील विधानातील सत्य विधान निवडा. आता इथं ट्रिकी प्रश्न आहे. कसा ट्रिकी आहे ते तुम्हाला सांगतो मी इथं. आता ही तिन्ही विधाने काय आहेत सत्य आहेत, तरी पण मित्रांनो लक्षात घ्या याचं उत्तर जे आहे ना वरीलपैकी नाही असं आहे. का नाही वरीलपैकी? मला पर्यायामध्ये ABC हा पर्याय हवा होता, कारण तिन्ही विधान कशी आहेत योग्य आहेत. ओके, पण ABC असा पर्यायच नाहीये, त्यामुळे मग तुम्हाला काय करावं लागेल तर वरीलपैकी नाही हा पर्याय निवडावा लागेल. बऱ्याच मुलांचं हे कन्फ्युजन होते की अरे तिन्ही पण विधाने योग्य आहेत. मग आता मला ABC असा पर्याय पाहिजे असतो. उत्तर माहिती असतं, अभ्यास असतो, सगळ्या काही गोष्टी असतात, पण होतं काय माहितीये का ABC पर्याय दिसत नाही. मग त्यावेळी मग काय होतं आपल्याच ज्ञानावरती आपल्याला संशय यायला लागतो, आणि ज्यावेळी आपल्याला आपल्या ज्ञानावरती संशय यायला लागतो ना मग आपण बरोबर उत्तर पण चुकायला सुरुवात करतो. त्याचं उदाहरण म्हणजे हे. मग आपल्याला परत असं वाटतं की अरे नाही मग यामधलं काहीतरी चुकीचं असणार आहे. मग जे आपल्याला बरोबर माहिती असतं मग तिथं देखील आपण काहीतरी चुका करतो आणि मग यापैकीच एक पर्याय निवडायचा विचार करतो. तर तसं करायचं नाही हे लक्षात घ्या. इथं तुम्हाला एक चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी नाहीये. का वरीलपैकी नाहीये तर मला पर्याय नाहीये, जो हवाय ना मला पर्याय तो पर्याय नाहीये इथं. आलं लक्षात. ABC हा मला पर्याय इथं हवा होता. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ब्रह्मपुत्राची भारतातील प्रमुख उपनदी कोणती आहे? ती आहे लोहित उपनदी. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा आणि साऊथला आलं की गोदावरी. भारताचा भूगोल करतोय ना आपण, तर ह्या महत्वाच्या 4 नद्या व्यवस्थित करून घ्यायच्या. आलं लक्षात. यांच्या नद्या उगम कुठं होतो, यांची एकूण लांबी किती आहे, यांच्या खोऱ्यानुसार क्षेत्रफळामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक अशा क्रमांक कुणाकुणाचे आहेत हे माहिती असणं गरजेचं आहेच. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नागपूर जिल्ह्यात असणाऱ्या टेकड्यांचा अचूक पर्याय निवडा आणि तो आहे पर्याय क्रमांक 3 अंबागड, गरमसूर, मनसर. आलं लक्षात. आता हे सूरजगड, चांदूरगड, चिरोली इथं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये. गडचिरोलीमध्ये कोणत्या टेकड्या? सूरजगड, चांदूरगड, चिरोली आणि भामरागड. तर भंडारामध्ये कोणते आहेत? दरेकसा आणि नवेगाव ह्या टेकड्या तिथं असलेल्या दिसून येतात आपल्याला. याच पद्धतीने आपल्या भारतामध्ये पण कुठे कुठे अशा टेकड्या आहेत की महत्वाच्या आहेत तेही बघून घ्यायचं आहे. खास करून जे आपले काय म्हणतो आपण त्याला ईशान्य भारतामधले जे काही छोटी छोटी राज्य आहेत त्या छोट्या छोट्या राज्यामध्ये काय झालेलं आहे हिमालय हा तिथं जाऊन वळलेला आहे आणि तिथं ना त्याची उंचीही खूप कमी आहे. टेकड्याप्रमाणे तो भासतो तिथं, म्हणून तिथल्या टेकड्यावरती हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अणुवट्टी नाही इथं. ओके. बागर, लोणी व गंगा नदीचा प्रदेश, बारखान, चंद्रपुरीच्या वाळूच्या टेकड्या, वातज अपक्षरण, वाऱ्यामुळे झालेले अपक्षरण आणि मरुस्थळ हे पश्चिम राज्यातील वालू काश्मीर शुष्क वाळवंटी. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके ठीक आहे. पुढे जाऊया. पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशातील मृदा प्राधान्याने टिंबटिंब आहे. कशी आहे? गाळाची मृदा आहे. आत्ताच सांगितलं होतं बघा, गाळाची मृदा कुठून कुठपर्यंत सुरू होते? पंजाब हरियाणा पासून ते उत्तर प्रदेश आणि जो काही गंगेचा प्रवाह आहे त्या प्रवाहासोबत ते दिसून येतं आपल्याला. ओके. आणि आणखीनच ऍडिशन करायचं असेल तर राजस्थानचा वाळवंटी भाग जो आहे त्याला देखील मैदानी प्रदेशामध्ये जोडलं जातं, पण ते शुष्क आहे त्यामुळे त्याला वाळवंट असं म्हणतात. आणि मृदा कशी असेल तिथली तर ती मृदा गाळाची असणार आहे. त्यानंतर पुढे परत एकदा जोड्या लावा. तर हे ठिकाणं आहेत आणि तिथं असणारे उत्पादन यांच्या जोड्या लावायच्या आहेत. भागलपूर हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर रेशमी साड्यासाठी आहे. आग्रा हे लोकरी वस्त्रासाठी आहे.
कानपूर हे सुती गिरण्यासाठी आहे आणि बैराणी हे रासायनिक संकुल आहे. याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणं असतील जे आपले पोर्ट आहेत. पोर्ट पश्चिमकडे कोणते पोर्ट आहेत आणि पूर्व किनाऱ्यावरती कोणते पोर्ट आहेत. मग यामध्ये सर्व पोर्ट करायचे का तर नाही. काही काही असे स्पेसिफिक पोर्ट आहेत, बंदरं आहेत की त्या बंदरामधून स्पेसिफिक काही गोष्टी निर्यात केल्या जातात. मग ती महत्वाची जी आहेत ना ती करणं गरजेचं आहे. आलं लक्षात. त्यानंतर पुढे खालील विधानांचा विचार करा. विषुववृत्त हे 0 अंशाचे अक्षवृत्त समजतात. बरोबर आहे. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. बरोबर आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ताचे मूल्य कमी होत जाते. विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ताचे मूल्य हे कमी होत जाते. बरोबर आहे. मूल्य म्हणजेच काय, त्याचा घेर जो आहे ना तो असा कमी कमी होत जातो, असा कमी होत जातो. ओके. पण इथं पर्याय ओके नाही आहे. इथं ABC असं तिन्ही सत्य पाहिजे होतं. विधान म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. C विधान पण बरोबरच आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ताचे मूल्य कमी कमी होत जाते. एक लक्षात घ्या, ते स्पेस मध्ये पण कमी नाहीये. त्यांचा 111 किलोमीटर वरती दुसरं अक्षवृत्त येतं, त्यामुळे अंतर कमी होत नाहीये त्यांचं, त्यामुळे तेही नाहीये. आणि अक्षवृत्ताचे मूल्य कमी होत जाते. मूल्य म्हणल्यानंतर काय आहे, त्याचा जो घेर आहे. विषुववृत्त सर्वात मोठं आहे. त्यानंतर तुम्ही कर्कवृत्ताचा विचार केला तर कर्कवृत्त आणि विषुववृत्त यांच्यामध्ये अंतर आहे. कसं, तर तिथं पृथ्वीचा घेर कमी आहे आणि तिथं मग काय असणार, त्या कर्कवृत्ताचं अंतर जे आहे, रेडियस ज्याला आपण म्हणतो किंवा घेर म्हणतो, घेर तो काय असणार आहे, कमी असणार आहे. त्यामुळे ABC तिन्ही विधाने योग्य पाहिजे होती पण पर्याय नाही आहे. तुम्ही आता करेक्शन करून घ्या. लक्षात ठेवा तिन्ही विधानं काय आहेत, योग्य आहेत. ओके. वरीलपैकी सर्व विधाने सत्य आहे. नाही तर वरीलपैकी सर्व विधान म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. 1 नाहीये, पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. करेक्शन करून घ्या आणि 1 मार्क पण देऊन घ्या स्वतःला. ओके. ऍड करा तुमच्या ह्याच्यात. त्यानंतर पुढे खालील विधानांचा विचार करा. भारतात भूमी संसाधनाचा सर्वात जास्त वापर औद्योगिक क्षेत्रात केला जातो. ओके ठीक आहे. शेतीसाठी भूमीची उपलब्धता, उंच सकलपणा आणि उतार यावर ठरते. ठीक आहे. चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे. विधान A हे चुकीचं आहे, विधान B हे बरोबर आहे. आता हा विधानाचा विचार करत असेल तुम्हाला पहिला हे आठवलं पाहिजे की अरे भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये 68% जनता शेती या व्यवसायावरती अवलंबून असलेली दिसून येते. किती, 68%, 68%. ओके. मग असा भारतीय देश आपली सर्वाधिक भूमी औद्योगिक क्षेत्रासाठी कशाला वापरेल, तर नाही वापरणार. आलं लक्षात. असं काहीतरी लॉजिक तुमच्याकडे पण असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधानांचा विचार करा. रासायनिक व भौतिक गुणधर्माच्या आधारे खनिजांचे वर्गीकरण धातू व अधातू वर्गामध्ये केले जाते. त्यानंतर B, अधातुमय खनिजे ही जैविक किंवा अजैविक घटकापासून निर्माण केलेली असतात आणि अधातुमय खनिजे म्हणजेच कोळसा, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू. आपल्याला योग्य विधानं निवडायची आहेत आणि योग्य विधान जे आहे ते वरील सर्वही काय आहेत, योग्य विधाने आपल्याला असलेली दिसून येतात. आता या खनिजांचं पण धातू आणि अधातू असे 2 घटक पडतात. धातूसाठी काय कन्सेप्ट आहे, थोडंसं सायन्स यायला पाहिजे. धातूसाठी काय कन्सेप्ट आहे, धातू कसा असतो, टणक असतो, पण याला पण अपवाद असतात. मग अशा गोष्टी आपल्याला माहिती असणं इथं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लोह खनिजाचे साठे हे टिंबटिंब खडकात आढळतात तर ते स्तरित खडकामध्ये आढळतात. ओके. तर कोणत्या खडकामध्ये कोणतं धातू किंवा खनिज आढळतं तेही एक वेळेस बघून घ्या. त्यानंतर पुढे गंगेच्या उगमाकडील मैदानात मोठे दगडगोटे आणि वाळू इत्यादी तयार झालेले सुमारे 30 किलोमीटर लांबीचा पट्टा शिवालिक पायथ्याच्या लगत आढळून येतो. त्यास काय म्हणतात. ओके. आता हे लक्षात घ्या. हा आहे शिवालिक सर्वात दक्षिणेकडला, त्यानंतर वरचिरांग, त्यानंतर वरचिरांग आणि त्यानंतर हा वरचिरांग. ओके.
तर भाबर जो आहे हे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शिवालिकच्या इथं पायथ्याला हा लागून असतो इथं आणि मोठमोठे दगड गोटे असतात. त्यानंतर भाबरमध्ये ह्या नद्या येतात, वरून ज्या काही नद्या येतील त्या भाबरमध्ये येतात. भाबरमध्ये परत त्या दगड गोट्यामध्ये वाहू शकत नाही, वरून ते वाहू शकत नाही, मग तिथं काय होतं, बुडतात पाण्यात, म्हणजे जमिनीमध्ये जातं. आणि मग तिथून परत वरती जिथे येतात तिथं तराई असतो. तिथून काय असतो, तराई. ओके, या तराई नंतर मग येतो खादर. मग कोण येतो, खादर. आणि मग खादर नंतर येतो तो म्हणजे भांगर. भांगर जुन्या मैदानाचा प्रदेश आहे किंवा जुना गाळ आहे. खादर जो आहे तो तुलनेने नवीन असतो. तराई हा भाबरच्या नंतर असतो आणि भाबर हा काय असतो, पर्वताच्या पायथ्याला असतो. आलं लक्षात. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढील विधानांचा विचार करा. महाराष्ट्रातील सर्वाधिक 8 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे. गुजरात राज्यात महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांची सीमा ही लागून किंवा भिडलेली आहे. तेलंगणा राज्यात महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. वरील विधानापैकी योग्य विधाने निवडायचे आहेत. आणि बी आणि सी म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक 8 जिल्ह्याची सीमा जी आहे ना ती मध्य प्रदेशला लागून आहे. मध्य प्रदेश. मग कर्नाटकला किती आहे, तर ती आहे 7. कर्नाटक राज्याला किती आहे, 7. आणि त्यानंतर छत्तीसगड साठी किती येते, तर ती येते 2. ओके, स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खाली दिलेली विधाने लक्षात घ्या आणि त्यामधून सत्य विधान किंवा विधाने निवडा. भारतीय द्वीपकल्प पठाराचा आकार त्रिकोणाकृती असून त्याचा विस्तार पश्चिमेस राजस्थान पासून पूर्वेस मेघालय पर्यंत आहे. ठीक आहे. आणि गोलाकार टेकड्या वरुंद टेकड्या हे बुंदेलखंड पठाराचे वैशिष्ट्य आहे. सी काय म्हणतं पाहूया. विंध्य पर्वताच्या उत्तरेस माळवा पठार असून त्याचा उतार दक्षिण उत्तर असा आहे. तर विधान ए आणि सी आपल्याला योग्य विधान विचारलं होतं. ए आणि सी हे काय आहेत, योग्य आहेत. तर बी का अयोग्य आहे ते पाहूया. गोलाकार टेकड्या वरुंद टेकड्या हे बुंदेलखंड पठाराचे वैशिष्ट्य नाहीये. तिथले टेकड्या म्हणजे जे आहेत ते खूप उंचीनं कमी आणि रुंदीला देखील कमी असलेल्या दिसून येतात. त्याला बिहेड वगैरे टाईपच्या अशा तिथं टेकड्या आपल्याला आढळतील. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 45. खालील विधानांचा विचार करा. हिमालयातून वाहत होणाऱ्या नद्या भांगरमध्ये गुप्त होतात आणि तराईच्या प्रदेशात पुन्हा भूपृष्ठावर येतात. बरोबर आहे. नद्यांच्या प्रवाहामुळे तराईचा प्रदेश दलदलीचा बनलेला आहे आणि त्यामध्ये घनदाट वने तयार झालेली आहेत. ओके. आणि भांगर प्रदेशाला उत्तर प्रदेश मध्ये कंकर असेही म्हणतात. आपल्याला अचूक विधाने ओळखायला सांगितले म्हणजेच बरोबर विधाने ओळखायची. बी आणि सी. ओके, मी ज्याला बरोबर म्हणलं तिथं काहीतरी मग हे असणार आहे. बघूया काय चुकीचं आहे. ओके, भांगर नाहीये इथं, त्याला काय म्हणतो आपण, भाबर असं म्हणतो. भांगर जुन्या काळाचं मैदान झालं. म्हणजे मीही इथं कन्फ्युज झालो. स्पीड मध्ये आला ना अनुभव, स्पीड मध्ये वाचत गेलो आपण. हा भागर, हा बरोबर आहे. चला किती आणि नाव पण कन्फ्युज करणारी आहेत. बांगर, भाबर, ओके, खादर. हे खादर, भादर, भादर, खादर, मादर काय कळतच नाहीये, त्यामुळे असा गोंधळ होतो. इथं भांगर नाहीये तर भाबर आहे. भाबरमुळे ते चुकीचं किंवा भांगरमुळे चुकीचं ठरलं. भाबर असतं तर मग तेही योग्य असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे बरोबरच आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र इलेक्ट्रिकल व्हेकल प्रोत्साहन धोरण 2021 बाबत योग्य विधानांचा पर्याय निवडायचा आहे. महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक ईव्ही, आता काय म्हणतो आपण त्याला, ईव्ही असं म्हणतो, ईव्ही इलेक्ट्रिक व्हेकल, त्याच्या बाबतीत धोरण जाहीर केलं होतं. मग त्यामध्ये काय मुद्दे आहेत, पर्यावरणाशी रिलेट करणारा मुद्दा आहे, त्यामुळं आपल्याला माहिती असणं पण गरजेचं आहे. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कारखाने आणि अनुषंगिक संशोधन व विकास निर्माण करणे याकरिता प्रोत्साहन देणे. ओके. राज्यात ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी निर्मितीसाठी 2023 पर्यंत किमान 1 गिगा फॅक्टरी आकर्षित करणे. गिगा म्हणजेच मोठ्या प्रमाणामधली फॅक्टरी आकर्षित करणे. सन 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत
40% हिस्सा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा असेल. म्हणजे ईव्ही वाहनं जे असतील ते 40% असतील. कधीपर्यंत? 2025 पर्यंत. ओके, आपल्याला योग्य विधानाचा पर्याय निवडायचा आहे आणि विधान योग्य आहेत ए आणि बी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. इथं 40% नाहीये तर 10% काय आहे हिस्सा असावा असं टार्गेट ठेवलंय 2025 सालापर्यंत. 10%, 40% हे खूपच होतं. ओके, त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. स्पष्टीकरणे वाचून घ्या. प्रत्येक प्रश्नावरती आता हे करता येत नाही त्यामुळं काही गोष्टी तिथं दिलेल्या आहेत, मेन्शन केलेल्या आहेत. भारत हा आशिया खंडाचा टिंबटिंब भागात आहे, दक्षिण भागात आहे. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. आशिया खंडाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारत दक्षिण, पण कुणाच्या? आशिया खंडाच्या. पण जर पूर्ण पृथ्वीच्या जर अनुषंगाने विचार केला तर भारत उत्तर पूर्व दिशेला येतो आणि हे पहिल्या टेस्ट मध्ये झालेलं आहे. ओके, उत्तर पूर्वेमध्ये भारताचं स्थान परत एकदा सांगतो. विषुववृत्त, रेखावृत्त, रेखावृत्ताच्या पूर्वेला आणि विषुववृत्ताच्या उत्तरेला, आणि भारत कुठं आहे? इथं आहे असं. त्यामुळे भारताचं पृथ्वीच्या दृष्टिकोनातून स्थान कुठं आहे? पूर्व गोलार्धात किंवा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असलेलं दिसून येतं. आणि जर आशिया खंडाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते दक्षिणेकडे आहे. त्यामुळं याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे, सुरुवातीच्या काळात सर्व भूप्रदेशाचे एकच वैश्विक महाखंड होते, ते टिंबटिंब नावाने ओळखले जाते. पॅन्जिया. पॅन्जिया बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. एकच असा महाखंड होता, असा महाखंड होता. इथून परत याचे 2 तुकडे झाले, मग परत याचे भाग झाले. इकडं हा दक्षिण अमेरिका गेला, इकडं आफ्रिका गेला, इथंच आपला भारत होता, इथंच आपला ऑस्ट्रेलिया होता. मग भारत इकडे वरती गेला, ऑस्ट्रेलिया इकडे खाली गेला, याचा खालचा भाग तिकडून हा अंटार्क्टिकेकडे गेला, इथं वरचे भाग इकडे गेले, उत्तर अमेरिका इकडे आली, परत हा युरोप आला आणि हा इकडे आशिया खंड वगैरे हे इथून आशिया खंड पूर्णपणे तिकडे गेलेला होता. खालचा भाग जो होता गोंडवाना आणि हा इकडं आलेला आहे. आलं लक्षात? पॅन्जिया भूखंड अपवहनाचे सिद्धांत जे आहेत ते एक वेळेस वाचून घ्या आणि जास्त डिटेलिंग मध्ये जाऊ नका. फक्त एवढं लक्षात घ्या की अरे हे काय घडलं होतं, कसं घडलं होतं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो शास्त्रज्ञ कोण होता की ज्याने हे लॉजिक मांडलं आणि त्या लॉजिकसाठी महत्वाचे काही गोष्टी ज्या आहेत, बेस काय आहेत, ते काय काय सांगितले होते त्याने, ते फक्त वाचून घ्या. हार्डली एक 8-10 मुद्दे आहेत, एवढे जरी केलं तरी बास. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे, महाराष्ट्रात होणाऱ्या मृदा झोपेस खालील कोणते घटक कारणीभूत आहेत? बघा, यामध्ये जंगलतोड, प्राणी, पायऱ्यांची शेती, नद्यावरील बांध आणि नद्याला येणारे पूर असं सांगितलेलं आहे. आता पर्यायामध्ये पाहूया काय पर्याय आहेत. तर ए, बी आणि ई ह्या गोष्टी काय आहेत? कारणीभूत आहेत. आता लक्षात घ्या, ए, बी, ई. जंगलतोडीमुळे मृदेची धूप होते. धूप होणे म्हणजेच काय? मृदा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा वाहून समुद्रामध्ये किंवा आणि अन्यत्र कोणत्या तरी ठिकाणी जाऊन ती थांबते. ओके, हे कारणीभूत आहे. प्राणी, आता ए, बी, प्राणी तुम्हाला वाटेल की अरे कसं काय प्राणी, काय तुम्हाला असं वाटतं का की घमिल्यात किंवा टोपल्यात माती घेतात उचलून दुसरीकडे टाकतात? नाही. काय होतं, त्यांच्या चरण्यामुळे ते फिरत असतात आणि फिरताना काय होतं, जमीन उकरली जाते. ज्यावेळी त्यांना चरायला सोडलं जातं, मग ते कसं मैदानी भाग असतो, तिथं जमीन उकरली गेली की मग काय होतं, हवेमुळं, पावसामुळं ती जमिनीची काय होते, धूप होते. पायऱ्यांची शेती, याच्यामुळे धूप होत नाही, तर ही धूप थांबवण्यासाठीचे उपाय आहेत. धूप थांबवण्यासाठी असणारे उपाय आहेत. आणि लक्षात घ्या, हाच ओव्हरऑल इंडियासाठी किंवा जगात कुठेही गेला तरी हेच कारण आहेत आणि हेच त्याच्यावरती उपाय केले जातात. नद्यावरील बांध जे आहेत, नद्यावरील घातलेल्या बांधामुळे पण धूप थांबवली जाते. नद्या पूर जे आहेत, या पुरामुळे काय होते, तर धूप होते, म्हणजे जमिनीची काय होते. आता तुम्ही पाहिलं असेल बघा, ज्या ज्या ठिकाणी आता कोण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल, कृष्णेला वगैरे 2 वेळेस पूर येऊन गेला. मग पूर आल्यामुळे डबल बेनिफिट आहे. एक तर जे खालच्या भागात आहेत, म्हणजे थोडेसे खड्ड्यामध्ये असतात, तिथं काय होतं, तर गाळ येऊन साठतो. पण जे थोडेसे वरती म्हणजे चढावरच्या भागावरती असतात, तिथं काय होतं, जमिनीची धूप होते. म्हणजे चांगली जी माती असते त्याने तिथली ती माती वाहून जाते आणि फक्त खडक आणि अशा टाईपचं मग जमीन तिथं राहते. त्यामुळे नद्याला येणारे पूर हे पण एक त्याचं कारण आहे. विश्लेषणामध्ये बरीच कारणं दिली आहेत. जमिनीची धूप रोखणारे घटक दिले आणि त्याचबरोबरीने
धूप होणारी कारण काय आहे तेही दिलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या. श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये मन्नारचे आखात आहे, आघात नाहीये, आखात आहे व पालकची अरुंद असे सामुद्रधुनी आहे. त्यानंतर भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक तिरुवनंतपुरम आहे. अयोग्य विधान विचारले आपल्याला. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. बी विधान जे आहे अयोग्य आहे. तिरुवनंतपुरम नाहीये तर कन्याकुमारी हे भारताची मुख्य भूमी जी आहे याचं काय आहे, सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. आणि जर भारतीय बेट आणि भारत यांचा एकत्रित विचार केला तर इंदिरा पॉइंट जे आहे अंदमान आणि निकोबारचं इंदिरा पॉइंट ते काय आहे, भारताचं सर्वात शेवटचं टोक म्हणून ओळखलं जातं. पण भारतीय मुख्य भूमी जर म्हणलं तर कन्याकुमारी. आणि भारताचं म्हणजे एकत्रित बेट आणि सर्व गोष्टींचा विचार केला तर मग इंदिरा पॉइंट हे भारताचं अति दक्षिणेकडील किंवा शेवटचं टोक समजलं जातं. त्यानंतर पुढे जाऊया. दख्खन पठाराविषयी बरोबर विधान निवडा. बरोबर विधान निवडायचं. या पठाराचा सर्वसाधारण उतार पूर्वेस आहे. पश्चिम घाट व पूर्व घाट यांच्या दरम्यान हे पठार आहे. या पठाराची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते. पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते. विधान ए आणि बी हे काय आहेत, बरोबर आहेत. बरोबर विधान विचारलं होतं आपल्याला. इथं उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जात नाहीये तर पूर्वेकडून पश्चिमेकडे काय होते, वाढत जाते. आलं लक्षात, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढत गेलेली दिसून येते. जर इथं असं असतं ना पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते तर मग बरोबर असतं. आलं लक्षात. सेम तसंच रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग वेगळा केला किंवा सिंधुदुर्ग मधून रत्नागिरी वेगळा केला अशा टाईप मध्ये आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलं का पश्चिमेकडून पूर्वेकडे आलं, मग इथं कन्फ्युज होण्याचा चान्स असतो. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक इथं वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्रात आढळणारी समांतर जल प्रणाली कोणत्या भागात आढळते? आणि पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य असं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 ती कोकणामध्ये आढळते. कोकण जो आहे त्या कोकण या प्रदेशामध्ये आढळते. पण मग इतर जो काही पठारी प्रदेश आहे त्या पठारी प्रदेशामध्ये कशी आहे तर जिथं असमांतर किंवा वृक्षाकार जलप्रणाली आहे, वृक्षाकार जलप्रणाली आपल्याला असलेली दिसून येते. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्येच्या घनतेविषयी विधाने विचारात घ्या. सन 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता 382 एवढी आहे. त्यानंतर 2001 ते 2011 या कालावधीत देशाच्या लोकसंख्येच्या घनतेमध्ये 17.5% काय झाली आहे, वाढ झालेली आहे. आणि विधान सी, भारतातील राज्यामध्ये पश्चिम बंगाल राज्याची घनता सर्वात जास्त आहे. वरील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही असं म्हणतात. बरोबर नाहीये म्हणजे चुकीचं आहे. तर विधान सी हे चुकीचं आहे. पश्चिम बंगाल राज्याची सर्वाधिक घनता नाहीये तर बिहार या राज्याची आहे. बिहारची घनता ही सर्वाधिक आहे. तर पश्चिम बंगाल हा दुसऱ्या नंबरवरती येतो. पश्चिम बंगाल हा दुसऱ्या नंबरवरती येतो. आता लक्षात स्पष्टीकरणामध्ये आहे बघा. बिहार 1106, पश्चिम बंगाल 1028, केरळ 860, उत्तर प्रदेश 829 आणि हरियाणा 573. घनता असेल, घनता सर्वाधिक, सर्वात कमी, त्याचबरोबर लिंग गुणोत्तर, मग बाल लिंग गुणोत्तर आणि साक्षरता हे महत्वाचे 4 घटक आहेत. ते व्यवस्थित करायचे म्हणजे करायचे, यावरती हमखास एक तरी प्रश्न येतो म्हणजे येतोच. ओके. आणि जरी नाही आला प्रश्न तरी त्याच्या लॉजिकवरून आपल्याला दुसरी तरी प्रश्न सॉल्व्ह करता येतात जरी वेगळा आला. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. रासायनिक खताच्या निर्मितीसाठी जिप्सम नाही, जिप्सम आहे तो. जिप्सम, कोळसा व पाणी पुरवठा यांची आवश्यकता असते. भारतामध्ये रासायनिक खताच्या निर्मितीत गुजरात राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. काय उत्तर आहे पाहूया चला. ए बी दोन्हीही काय आहेत, बरोबर विधान आहेत. हे महत्वाचे घटक आहेत त्यामुळे हेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील विधाने वाचून योग्य पर्यायाची निवड करा. कोकणातील नद्यांची लांबी 80 ते 130 किलोमीटर एवढी आहे. कोकणातील काही नद्यांची लांबी 80 किलोमीटरपेक्षा कमी आहे. कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी उल्हास आहे. कोकणातील नदी प्रवाह समुद्राला मिळताना आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण करतात.
आणि आपल्याला काय विचारलं, योग्य पर्याय निवडायचं. काय आहे बघा, ए बी सी योग्य आहे तर डी काय आहे, अयोग्य आहे. ए बी सी म्हणजे ए बरोबर, बी पण बरोबर आणि सी पण बरोबर. डी काय अयोग्य आहे, तर ते त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही तर खाड्या निर्माण करतात. खाडी निर्माण करतात. त्रिभुज प्रदेश निर्माण करण्यासाठी काही अटी असतात. एक तर नदीची लांबी ही लांब असली पाहिजे. नदी म्हणजे 500-1000 किलोमीटर पर्यंतची ती लांबीची नदी असली पाहिजे. त्याचबरोबर तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत म्हणजे त्या नदीचा जो काही प्रवाह आहे तो मोठा असला पाहिजे. त्याचबरोबर त्या नदीच्या प्रवाहामध्ये कुठंही एखादं तळ किंवा सरोवर नसायला हवं. त्याचबरोबरीने नदीचं जे मुख असतं म्हणजे जिथं नदी समुद्राला जाऊन मिळत असते त्या समुद्राची पातळी आणि नदीची मिळण्याची पातळी यांच्यामध्ये एक व्यवस्थित असं स्पेसिफिक जमिनीचे उठाव असणं गरजेचं आहे, जेणेकरून जो येणारा गाळ आहे तो समुद्र जाणार नाही तर तो रिव्हर्स पाठीमागं थांबेल. मग अशा कंडिशन मध्ये त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. आणि याच्यासाठी म्हणजे कोकणातील नद्या ज्या आहेत इथं कुठेही बसत नाहीत. एकतर जास्तीत जास्त 130 किलोमीटर लांबीची नदी आहे, त्यापेक्षा कमी काही नद्या 40-50 किलोमीटर लांबीच्या पण आहेत. यांचा प्रवाह अति तीव्र असतो म्हणजे खूप वेगात वाहतात. आणि गाळ वाहून नेण्याचा तर यांच्याकडे काही संबंध नाही, कारण जो काही होता यांनी यापूर्वीच वाहून नेला, आता काही यांच्याकडे शिल्लक नाहीच. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतातील आर्कियन खडक प्रणाली संबंधी पुढील विधाने विचारात घ्या. आर्कियन खडक हे भारताच्या खनिज संपत्तीचे मोठे कोठार आहेत. आर्कियन खडकांनी द्वीपकल्पीय भारताचा 1/2 हिस्सा व्यापलेला आहे. या खडकामध्ये लोह, तांबे, मॅग्नीज अशा प्रकारचे खडक आढळतात. वरील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलं. बी विधान हे बरोबर नाहीये, एवढा भाग हा व्यापलेला नाहीये. आलं लक्षात, बी हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या राज्यात जीवावरून राखीव क्षेत्र नाहीये. पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये एकही जीवावरून राखीव क्षेत्र नाहीये. मग कोणत्या राज्यात आहे तर तमिळनाडूमध्ये निलगिरी आहे, मन्नारची आखात आहे, उत्तराखंडमध्ये नंदादेवी आहे आणि ओडिशामध्ये सिमलीपाल हे असलेलं दिसून येतं. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या ऊर्जा साधनाचा समावेश पारंपरिक ऊर्जा साधनात केला जातो. सागरी लाटा, भूऔष्णिक ऊर्जा, नैसर्गिक वायू, जलविद्युत आणि खनिज तेल. आता आपल्याला कोणत्या ह्याच्यामध्ये केला जातो ते पाहायचंय. फक्त ए आणि बी चा केला जातो म्हणजे सागरी लाटा आणि भूऔष्णिक ऊर्जा. तर अपारंपरिक मध्ये मग नैसर्गिक वायू, जलविद्युत आणि खनिज तेल यांचा समावेश केला जातो. युनिव्हर्सल क्वेश्चन आहे, कुठेही गेला तरी हा प्रश्न येणार आहे, त्यामुळं इथं कोणकोणत्या गोष्टीचा कशात समावेश केला जातो ते पाहूया. पारंपरिक ऊर्जा साधनामध्ये बघा दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि जलविद्युत यांचा विचार केला जातो. तर अपारंपरिक ऊर्जा साधनामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी लाटा, भूऔष्णिक ऊर्जा आणि अणुशक्ती यांचा समावेश केला जातो. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र टिंबटिंब येथे उभारण्यात आले. इथं स्पेसिफिक राज्य म्हणलं की महाराष्ट्राचा विचार करायचा, नाहीतर परत इथं म्हणत बसाल की अरे इथं कुठल्या राज्याबद्दल प्रश्न विचारला हेच माहिती नाही. ऑप्शन मध्ये जर कळतं की संपूर्ण काय आहेत महाराष्ट्रामधलीच नावं दिसतंय, त्यामुळे इथं महाराष्ट्राचा विचार करायचा. आणि ते आहे खोपोली. खोपोलीची स्थापना जी आहे ती 1915 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. आणि हे पहिलं भारतातलं किंवा देशातलं पण पहिलं असं खाजगी जलविद्युत केंद्र आहे. आलं लक्षात, त्यासोबत ही माहिती असू दे. त्यानंतर पुढे दिलेल्या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. बरकार, जमुनिया, कोनार आणि गुरटोस. तर या दामोदर नदीच्या उपनद्या असलेल्या आपल्याला दिसून येतं. ओके, त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016 खालील कोणती उद्दिष्टे आहेत. राज्याच्या अविकसित भागात रोजगार निर्मिती करणे आहे. देशासाठी अधिक परकीय चलन मिळवणे आहे. शाश्वत पर्यटन विकासासाठी दृष्टिकोन निश्चित करणे हे पण आहे. राज्यात पर्यटन विषयक पायाभूत सुविधा विकसित करणे. वरीलपैकी अयोग्य नसलेल्या विधानाचा पर्याय निवडा. अयोग्य नसलेल्या म्हणजे चुकीच्या नसलेल्या विधानाचा म्हणजे बरोबर ए, बी, सी आणि डी ही चारही विधाने कशी आहेत, योग्य आहेत. त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतातील आवर्षण प्रवण क्षेत्राविषयी बरोबर विधाने निवडायचे. भारतामध्ये वारंवार आवर्षण प्रवण पडणारे
क्षेत्र देशाचे एकूण 5% आहे. भारतामध्ये बऱ्याच वेळा देशाचे अर्धा टक्का क्षेत्र किंवा अर्धे क्षेत्र आवर्षणाच्या छायेत असू शकतं, पण विधान हे चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विधान विचारले, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बी हे विधान बरोबर आहे. कारण कधी कधी दुष्काळ हा असा अर्ध्या भारतामध्ये दुष्काळ पडू शकतो, आलं लक्षात. पण 5% क्षेत्र नाहीये, तर ते किती आहे? 16% एवढं क्षेत्र आहे. इथं 16% आहे क्षेत्र. ओके, त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. गोदावरी नदीविषयी खालील विधाने विचारात घ्या. गोदावरीची एकूण लांबी 1465 किलोमीटर असून तिचा 732 किलोमीटर लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून जातो. बरोबर आहे. देशातील पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आले. पहिले मातीचे धरण. त्यानंतर गोदावरी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरी येथे होतो. अयोग्य विधाने निवडा. तर यापैकी एकही नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. आताच बोललो होतो ना की गोदावरी, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 4 महत्वाच्या नद्या आहेत. या 4 महत्वाच्या नद्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या म्हणजे ठेवायच्याच. ओके, त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतातील भाकरा नांगल प्रकल्पाचा लाभ कोणत्या राज्यांना होतो? तर ABC पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पंजाबला होतो, हरियाणाला होतो आणि राजस्थानला होतो. आणि या भाकरा नांगल पासून जो काही कॅनल काढलेला आहे, जो की या राज्यांना पाणी पुरवठा करतो, त्याला इंदिरा कॅनल असंही म्हणतात. तेही लक्षात असू द्या. इंदिरा कॅनल असं म्हणतात त्याला, किंवा इंदिरा कालवा असं म्हणतात. त्या कालव्याचं नाव आहे इंदिरा कालवा. ओके, त्यानंतर पुढे खालील विधानांचा विचार करा. 10,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या सिंचन प्रकल्पास मोठा सिंचन प्रकल्प म्हणतात. पण 2,500 ते 5,000 हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या सिंचन प्रकल्पास मध्यम सिंचन प्रकल्प असे म्हणतात. वरील विधानापैकी योग्य विधान निवडायचं आहे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधान 1 काय आहे किंवा ए हे योग्य आहे. 2,500 ते 5,000 जो असेल तो लघु असेल आणि 5,000 ते 10 एक लक्षात घ्या, 10,000 पेक्षा मोठा असणारा तो काय असतो? मोठा असतो, म्हणजे मोठा सिंचन प्रकल्प म्हणतात. त्यानंतर 5,000 ते 10,000 असेल तर त्याला मध्यम म्हणतात. आणि 0 पासून जाऊया, 0 ते 5,000 असेल तर त्याला लघु असं म्हणतात. हे सिंचन प्रकल्पाचे हे त्याच्या क्षमतेवरून ठरवलं जातं. 5,000 हेक्टरपेक्षा किंवा 10,000 हेक्टरपेक्षा जर अधिक पाण्याची क्षमता असेल तर तो मोठा, 5 ते 10,000 असेल तर मध्यम, आणि 0 पासून 5,000 पर्यंत तो असतो लघु. आलं लक्षात. त्यानंतर पुढे एस्किमो ही आदिवासी जमात कोणत्या प्रदेशात किंवा देशात आढळते? ग्रीनलँड, अलास्का आणि टुंड्रा. ABD श्रीलंकामध्ये कुठंच गेला तर ABD योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 श्रीलंकेचा आणि या एस्किमोचा काही संबंध नाही. श्रीलंकेमध्ये कोणत्या जमाती राहतात ते एक वेळेस बघून घ्या. त्यानंतर पुढे विधाने कोणत्या सरोवरा संदर्भात आहेत? केरळ राज्यातील एक खाजण आहे. रामसर करारानुसार त्याची पाणथळ भूभाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद झालेली आपल्याला दिसून येते आणि ते आहे अष्टमुदी सरोवर. खाजण म्हणजे काय लक्षात घ्या, समुद्राचं पाणी, म्हणजे हा नदी प्रवाह आहे आणि इथं असा हा समुद्र आहे. म्हणजे समुद्राचं पाणी या खाजणामध्ये येतं आणि ते तिथंच थांबतं. मग असे जे काही प्रवाह असतात त्याला खाजण असं म्हणतात. आणि हे खाजण आपल्याला केरळ राज्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये दिसून येतं. नदी प्रवाहामध्ये काय होतं, समुद्राचं पाणी येतं, खाडीमध्ये पण येतं पण ते लगेच निघून जातं, पण खाजणामध्ये काय होतं ते तसंच थांबलं जातं. ओके, त्यामुळे त्याला खाजण असं म्हणतात. त्यानंतर पुढे जाऊया. खालील महाराष्ट्राच्या नकाशामध्ये ABCD या अक्षरांनी दर्शवलेली कोणती पर्यटन स्थळे आहेत? एक दिसतं साताऱ्यामध्ये, एक दिसतं औरंगाबादमध्ये, एक दिसतं इथं
अकोला का काय कुठलं आहे, ठीक आहे. आणि एक दिसतं इथं वर्धामध्ये. ओके, पाहूया कोणकोणते आहेत. एक आहे बघा अजिंक्यतारा ए वाला, घृष्णेश्वर बी वाला, नरनाळा सी वाला वरती गेलं, आणि पवनार डी वाला इथं. ओके, माझे हे असे पर्यटन स्थळ येऊ शकतात असे प्रश्न, त्यामुळे हे महत्वाचं आहे. असे प्रश्न बघा खास करून हिमालयाचे जे काही रांगा आहेत त्याच्यावरती किंवा इतर पठारावरती असणारे पर्वत रांगा आहेत त्याच्याकरता असे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळं याच्यावरून तेही आपल्याला करता येऊ शकतं. याच्यासाठी आपल्याला ब्लँक मॅप पाहिजे. भारताचे मॅप भेटतात ब्लँक बघा मार्केटमध्ये, ते मॅप घ्या. त्यावरती पर्वतासाठी एक वेगळंच हे करून ठेवा. इथं मॅपवरती बघायचं आणि आपण प्रॅक्टिस करायची. ब्लँक मॅपवरती सांगतोय, ब्लँक. ओके, त्यानंतर पुढे खालील विधानांचा विचार करा. शीत ऋतूत महाराष्ट्रातील कमाल व किमान तापमानात जास्त फरक आढळतो. त्यानंतर शीत ऋतूत समुद्र किनाऱ्याजवळ कमाल व किमान तापमानात कमी फरक असतो. दैनिक तापमानात पडणाऱ्या फरकास दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात. विचार करायचा. खाली काय विचारलं पाहूया. वरील विधानापैकी अयोग्य विधानाचा पर्याय निवडायचा आहे, आणि अयोग्य कोणतंच नाहीये, तिन्ही योग्यच आहेत हे लक्षात घ्या. आता शीत ऋतू म्हणजे ज्याला आपण हिवाळा म्हणतो, हिवाळ्यामध्ये बघा कमी आणि जास्त म्हणजे रात्री खूप 5-6 नंतर काय होतं, दिवस मावळायला लागतो, सूर्य खाली जातो, तसं थंडीही वाढायला लागते. ओके, मग ते टेम्परेचर पहाटे पहाटे काय होतं 8-10 पर्यंत जातं. पण जसं जसं परत दिवस उजाडतो आणि परत दिवस सूर्य वरती यायला लागतो तसं तसं टेम्परेचर काय होतं मग परत 30-35 पर्यंत जायला लागतं किंवा 40 पर्यंत जातं. मग 40 कुठं आणि 10 कुठं, मग हा काय झाला गॅप पडला याच्यामध्ये, की रात्रीचं 10 पर्यंत जातं आणि दिवसाचं 40 पर्यंत जातं. मग हा 40 आणि 10 मध्ये याच्यामध्ये किती 30चा गॅप पडला. मग हे 30 डिग्री सेल्सिअस जो आहे तो काय असतो दैनिक तापमान कक्षा म्हणून त्याला म्हणलं जातं. ओके, आणि हाच फरक समुद्र किनाऱ्यावरती किंवा कोकण किनारपट्टी किंवा जो काही किनारी भाग असेल त्या किनारी भागामध्ये हा कमी असतो. त्याच्या पाठीमागे काय कारण असतं तर जिथं असणारं समुद्र सानिध्य आणि त्यामुळं त्या समुद्राचं असणारं बाष्प, मग तिथलं हवामान कसं असतं तर ते दमट असतं. मग तिथं हा फरक अधिक जाणवत नाही, तिथं हा फरक फक्त 3 ते 5 डिग्री सेल्सिअस एवढा जाणवतो. आलं लक्षात. त्यामुळं ती दैनिक तापमान कक्षा आहे ती अधिक नसते. पण पठारी प्रदेश जो आहे किंवा समुद्र किनाऱ्यापासून लांब असणारा जो प्रदेश असतो त्या ठिकाणी काय असतं दैनिक तापमान कक्षा ही अधिक असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे जाऊया. हिमालय संबंधी पुढील विधाने विचारात घ्या. याच्या प्रमुख पर्वत श्रेणीचा विस्तार सिंधू नदी ते ब्रह्मपुत्रा नदी दरम्यान आहे. ओके, अतिथंड कोरडे आर्कटिक वारे हिमालयामुळे आढळतात, त्यामुळे भारताचा बचाव होतो. बरोबर आहे. उत्तरेकडे जाणारे बाष्पयुक्त मोसमी वारे हिमालयामुळे आढळले जातात, हेही बरोबर आहे. भारतीय उपखंड व तिबेटचे पठार हिमालयामुळे विभागले गेलेले आहे, हेही बरोबर आहे. अयोग्य विधान विचारलं होतं, एकही अयोग्य नाहीये. आणि हे डिस्कशन मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, हिमालयामुळे काय होतं आर्कटिक वारे आपल्याकडे येत नाहीत, त्यामुळे थंडीपासून बचाव झालेला आहे भारताचा. हिमालय नसता तर भारतात बर्फ पडला असता. त्यानंतर आपलं जे मान्सून येतं ते मान्सून हिमालयाला अडतं आणि तिथूनच परत फिरतं. जर हिमालय नसता तर ते पुढेच निघून गेलं असतं. बरोबर. मग ह्या गोष्टी इथं घडतात. त्यानंतर पुढे खालील नकाशात या संकेतांनी म्हणजे हा डॉट जो आहे दर्शवलेली ठिकाणे कोणत्या खाद्यान्न पिकाखाली येतात, तर तो आहे तांदूळ. तांदळाचा हा प्रदेश आहे. तांदूळ जे पीक आहे या भागामध्ये तांदूळ हा पिकवला जातो, तो तांदळाचा प्रदेश आहे. त्यानंतर पुढे कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या संयुक्त अशा दूधगंधा प्रकल्पाअंतर्गत टिंबटिंब येथे कळंबावाडी धरण बांधण्यात आले आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. आसनगाव राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे हे ठिकाण आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं जे काही आंतरराज्यीय प्रकल्प असतील किंवा 2 राज्य 3 राज्य एकत्र येऊन जे प्रकल्प तयार करतात, मग अशा प्रकल्पावरती फोकस असणं आपलं गरजेचं आहे की कोणत्या राज्यातून सहकार्यातून तो प्रकल्प तयार झाला, त्या प्रकल्पाचं नाव काय आहे, मग त्या प्रकल्पामध्ये एकूण योगदान हे कोणत्या राज्याचं अधिक आहे, कोणत्या राज्याला त्याचा फायदा हा अधिक होणार आहे, हेही माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे
योग्य जोड्या लावायच्यात. संशोधन केंद्र आहेत त्यांच्याशी आहे हा प्रश्न. प्रादेशिक संस्था आणि ठिकाण हा आता महाराष्ट्रामध्ये आहे, पण भारतामध्ये पण अशी काही संशोधन केंद्र आहेत, फेमस आहेत, नावाजलेली आहेत आणि महत्वाचे आहेत. हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघा गहू संशोधन केंद्र, ऊस, आंबा आणि लिंबू. तर लिंबू वर्गीय जो आहे तो नागपूरला आहे. आंबा संशोधन केंद्र हे रामेश्वरला आहे. ऊस संशोधन केंद्र हे पाडेगावला आहे आणि गहू संशोधन केंद्र हे निफाडमध्ये आहे. पाडेगाव म्हणजे हा पुणे जिल्ह्यातील आहे. निफाड नाशिक जर जिल्ह्याचे आले तर नागपूर तर आहेच आणि हा सिंधुदुर्ग मधील आहे. सिंधुदुर्ग मधील हा आहे. आलं लक्षात? हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर भारताचं पण करणं गरजेचं आहेच. आणि इथं परत आणखीन काही महत्वाचे जे आहेत महाराष्ट्रातील ते दिलेले आहेत स्पष्टीकरणामध्ये, ते एक वेळ वाचून घ्या. त्यानंतर पुढे खालील विधानांचा विचार करा. महाराष्ट्रातील रस्त्याची घनता 104 किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्रातील एकूण रस्त्याची लांबी 3,20,535 किलोमीटर एवढी आहे. विधान सी काय आहे? एकूण लांबीच्या रस्त्यापैकी राष्ट्रीय महामार्गाची लांबी 18,089 किलोमीटर एवढी आहे. वरील विधानापैकी अचूक विधान किंवा विधाने निवडायची आहेत आणि विधान ए बी सी तिन्ही विधाने कशी आहेत? योग्य असलेली आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रात घनता इथे सर्वाधिक घनता आहे महाराष्ट्र राज्याची 104 किलोमीटर. राज्यामध्ये म्हणजे आपल्या भारताचा विचार केला तर सर्वाधिक आहे आणि यामध्ये मग 3,20,000 किलोमीटर एवढी काय आहे? एकूण लांबी आहे त्या रस्त्याची. आणि त्या एकूण लांबीच्या रस्त्यामध्ये 18,089 किलोमीटर हे काय आहे? राष्ट्रीय महामार्ग आहेत आपल्याकडे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोकण रेल्वे विषयी अचूक नसलेल्या विधानाचा पर्याय निवडा. मुंबई ते मंगळूर एकूण 843 किलोमीटर लांबीचा कोकण रेल्वे मार्ग आहे. कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली. कोकण रेल्वेच्या एकूण लांबीपैकी 381 किलोमीटर एवढे अंतर महाराष्ट्रामधून जाते. कोकण रेल्वेच्या भांडवलापैकी केंद्र शासन 30%, महाराष्ट्र 22%, कर्नाटक 25% आणि केरळ गोवा 10% एवढा निधी दिला आहे. आपल्याला अचूक नसलेल्या म्हणजेच बरोबर नसलेल्या विधानाचा पर्याय निवडायचा, म्हणजे चुकीचं विधान निवडायचंय आणि विधान बी आणि डी हे चुकीचं आहे. ए आणि सी हे बरोबर आहे. 1988 मध्ये स्थापना झाली नव्हती तर 1990 मध्ये ही स्थापना झालेली होती. आणि हा जो काही हिस्सा आहे याच्यामध्ये केंद्र शासनाने 51% एवढा उचलला होता. केंद्राने 51% एवढा त्यामध्ये खर्च केला होता. तर आणखीन बघूया, केंद्राने 51% वाटा उचलला होता. महाराष्ट्राने 32%, कर्नाटक 15% आणि केरळ आणि गोवा 6% एवढा हिस्सा त्यांचा होता. तर हे प्रकल्प सुरू कधी झाला? 26 जानेवारी 1998 म्हणजे 8 वर्षामध्ये हा सुरू झाला होता. हा महत्वाचा मुद्दा एक वेळेस वाचून घ्या. त्यानंतर पुढे महाराष्ट्रातील साक्षरतेनुसार खालील जिल्ह्यांचा योग्य उतरता क्रम आता विचारला, म्हणजे अधिक कडून कमीकडे जायचंय आणि तो आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अकोला आणि अमरावती. इथं तुम्हाला काही स्पष्टीकरणामध्ये जिल्हे दिले ते एक वेळेस पाहून घ्या. इथं साक्षरतेनुसार पहिले पण दिलेले आहेत आणि शेवटचे पण आहेत, त्यामुळे एक नजर इथं टाकून घ्याच. आता खालील छायाचित्रातील आदिवासी जमात ओळखा. दिसतं का छायाचित्र? बघा, ही जमात जी आहे ही गोंड जमात आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. गोंड जमातीचे हे आदिवासी आहेत. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, मुंबई द्वैभाषिक राज्यापासून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? कोणता कायदा होता? तर पर्याय क्रमांक 1 1960 मुंबई राज्य पुनर्रचना कायदा होता. मुंबईमधून वेगळं केलं म्हटल्यानंतर मुंबईचा संबंध असणार आहे. फाजल अली आयोगाचा काही संबंध नव्हता. राज्य पुनर्रचना कायदा 1948 याचाही काही संबंध नाहीये आणि महाराष्ट्र राज्य अधिनियम 1960 याचा तर काही दूरपर्यंत संबंध नाहीये. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे.
महाराष्ट्रातील खालील शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावायचा, म्हणजे कमीकडे जायचं आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे ब्रह्मगिरी, तौला, बैराट आणि हनुमान. आता इथं तुम्हाला उंची दिसते बघा. कळसुबाई 1646, सालेर 1567, महाबळेश्वर 1438, हरिश्चंद्रगड 1424, सप्तशृंगी 1416. याच्यासाठी एक ट्रिक पण आहे बघा महाराष्ट्रातले. फक्त कसा हसतो माहिती असेल मी तुम्हाला. कसा हसतो महाबळेश्वर. कोण ज्ञानी होते काय माहिती, खूप फेमस ट्रिप आहे, तुम्हाला पण माहिती असेलच असं अपेक्षित करू. आणि पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 80. भीमा व कृष्णा या नद्यांचे खोरे कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळे झालेले आहे? तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. शंभू महादेव डोंगर रांग जी आहे त्यामुळे काय झालं, वेगळं झालं. आता खाली पण दिले बघा. तापी आणि गोदावरी नदी खोरे कोणामुळे वेगळं झालं? सातमाळा अजिंठा जे आहे याच्यामुळे वेगळं झालं. गोदावरी भीमा नदीचं खोरं कुणामुळे वेगळं झालं? हरिश्चंद्र बालाघाट रांगेमुळे वेगळं झालेलं आहे. भीमा व कृष्णा नदीचे खोरे शंभू महादेवमुळे आहे इथं. तापी व नर्मदा, सातपुडा आणि आणखीन एक यामध्ये ऍडिशन करा फक्त महादेव पर्वत जो आहे ना तो. आता आपण पाहिला होता वरती. ओके, तर हे होते आपले भूगोलाचे प्रश्न. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.